सांगा की अहो सांगा म्हणलं ना सांगा की लवकर. अरे हे राणा हा अरे काय चाललंय हे हा वस्ताद तुम्ही नमस्कार करतो. अहो काय नाही हो व्यासने मिसळ पाव खायला घेऊन चाललोय. मिसळ पाव खायला तालीम बाजूला व्यायाम बाजूला लाज बाजूला आणि ही जिजा पाटीला काय हा हो वस्ताद सोडा की सांगतो सोडा की अहो लागते की. हो काय वस्ताद यासने की नाही जरा घरी आलती हो म्हणून मग ते मिसळ पाव खायला घेऊन चाललोय मी. अरे घेरी आल्यावर दवाखान्यात न्यायचं असते हा मिसळ पाव खायला नेत्यात की. अहो हवंय तेच की म्हणजे बघा ते आपल्या बाजूचं गाव आहे का नाही तिकडं औषधासाठी चाललोय मी. पण आता उपाशीपोटी औषध कसं घेणार म्हणून म्हणलं मिसळपाव खाऊ आणि मग ते औषध घेऊ. म्हणजे कसं आहे पहिलं औषध घेणार मग मिसळपाव खाणार आणि मिसळपाव खाल्ल्यानंतर ते औषध घेणार असं आहे. कसलं औषध घेरीवरच घिरी अरे घिरी कशाने आली ते मिसळपाव खायची म्हणून. नाही ते मिसळपाव नाही ते काय होय अहो काय त्या मळ्यामध्ये काम करत होत्या हो ऊन बघितलं ना मग किती आहे म्हणून मग त्यासनी ती घरी आली म्हणून मग घेऊन चाललो. तुझा काय संबंध तू काय घेऊन निघालाय तिला दोस्त. आता आम्ही दोघं दोस्त आहे ना व आणि दोस्ताला मदत करणं आपलं कर्तव्य आहे का नाही. अहो तुम्ही शिकवलंय की. हे बघ असली दोस्ती मी शिकवलेली नाही. असली दोस्ती करून बसलास आणि लगीन केलंस आता त्यातनं सुटलायस तर व्यायाम तालीम सच्चा पैलवान बनायचं सोडून छान ये रे माझ्या मागल्या. अहो नाही हो असतात तसं काय नाही. अहो काय आहे म्हणजे आता बघा एकदा का औषध घेतलं का नाही की मग आपला व्यायाम तालीम आहेच की. म्हणजे हे असं जाणार ना असं येणार बघा आणि आल्या आल्या लगेच आपल्या तालमीमध्ये येणार. अहो असतात अहो तुमचा पट्ट्या आहे मी सच्चा पैलवान तुम्ही तुमच्या पट्ट्यावर विश्वास ठेवा. होय आले आल्या का आता चल की मी बसतो. वस्ताद थांबा हो असं काय करताय वस्ताद. आजारी माणूस आहे आणि आजारी माणसाला मदत करणं आपलं कर्तव्य आहे हे तुम्ही शिकवलं का नाही. काय झाले हिला हा मला तर चांगली ठणठणीत दिसते की. आई ग लई घेरी लागल्या मागं. आई ग ए जिता कशाला चिकटून बसालेस त्याला सच्चा पैलवान आहे माझा राणा. वस्ताद हे बघा अजून तुम्ही जर का लई अडवणूक केली का नाही तर माझं काय खरं नाही. लई घेरी येऊन काहीतरी व्हायचं बघा मला मालक. ए राणा जा 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 हिला घेऊन जा आणि औषध पाणी कर. होय चला मालक चला ए जिजा जरा लांब बस सुरक्षित अंतर ठेव. सच्चा पैलवान आहे माझा पट्ट्या. वस्ताद मी येतो तालमीमध्ये. जा 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 लवकर जा तिची घेरी वाढायच्या जा लवकर. हो वस्तादनी कटवायची भारी आयडिया काढली की तुम्ही. मी का तू अरे आता आपल्या मिसळीच्या मध्ये यायला लागलो तर म्हणल्यावर करणार काय. हो पण ते सुरक्षित अंतर देण्यात ठेवा. का सुरक्षित अंतर कशाला तू काय घाबरायला लागलायस व्हय मला. नाही तसं नाही पण मग कसं मालक तुमचा स्वतःवर विश्वास नाही काय. बरं नाही विश्वास तर नाही हे बघ मागं बसलो सुरक्षित अंतर ठेवून हा काय. नाही तसं नाही म्हणजे ते पकडून बसा नाही तर पडशील हो म्हणून म्हणलं. हे बघा या दोन झणझणीत मिसळ द्या एकदम स्पेशल. सरका मारून द्या काय आम्हाला अशी मिळमिळत मिसळ चालत नाही. या का दोन मिसळ
लय भारी मिसळ असते तिकडची. पोटभर खावा काय. ठीक आहे मिस्टर. वा मालक. वा भारी आहे का नाही. खावा खावा. हो काय झालं. का जास्त झाला काय. बरं असू द्या ते मी खातो. तुमच्यासाठी दुसरं मागवतो कमी तिखटाची. हो दादा. नाही नको नको, मीच खातो का तुम्ही. अहो तर ताप होतोय तर कशाला अंगावर काढताय तुम्ही. काय टायमाला नाईलाज असतोय पैलवान. म्हणजे कसं असतंय, आपल्याला समजा बरोबर चाललंय असं वाटतंय, पण नंतर न कळते की चूक झाल्या. आता चूक झाल्या म्हणल्यावर फोन करायलाच पाहिजे की. खावा. राणाजी, आज मी तुम्हाला माझ्या मनात नेमकं काय आहे ते खरंच सांगणार म्हणजे सांगणार. मालक. काय झालं अजून पाहिजे काय. नाही नाही बस आहे. खावा की. मी काय म्हणतो मालक. दुसरं काय पाहिजे काय. अहो नाही हो. मी काय म्हणतो तो की सगळी वीज बिल माफ झालेली पाहिजेत काय, तर गावाले आंदोलन करतील बरं काय. हा भारी झाले ना मिसळ. चला. वय वय भारी एक नंबर आहे. मला अजून पाहिजे काय. खावा की. खावा. मालक मी काय म्हणतो म्हणजे तू राणा काय काय इकडे कसं काय. इकडं ते आपलं असंच. हे काय राणादा इथं कोण येते माहितीये ना व. कोण. अहो ते ट्यू 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 ट्यू. मोरदा नीट सांग की. अहो राणादा ते हॉटेल कशासाठी फेमस आहे माहितीये का तुम्हाला. लवबर्ड्स. उद्या तसं नाही. अहो आजूबाजूच्या गावातली जी जोडपी असतात की नाही त्याची प्रेमाचं बोलता येत नाही म्हणून ती इकडे येतात. तुम्ही दोघं बी ते अरे उद्या अरे तसलं काय बी नाही. ते कसं झालं माहितीये काय. म्हणजे ते नेमकं काय झालं माहितीये काय. काय काय ते हा अरे आम्ही की नाही मळ्यामध्ये काम करत होतो ना तेव्हा की नाही अचानक भूक लागली. आता काहीतरी खायला पाहिजे. बर मग म्हणलं मिसळ खायला जाऊया. कसं आहे इकडची मिसळ लई चांगली असती म्हणून म्हणलं मिसळ खाऊया. काय बरोबर ना व. मिसळ खायला आणि हिथं इकडची मिसळ लई फेमस आहे म्हणून. काय ह्याच्यापेक्षा डबल फेमस मिसळ आपल्या गावात मिळत्या. मग तुम्ही दोघं इथं मिसळ खायला का. तुमचं काय गुल 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 नाही ना.
अनादा तुम्हाला आणि जिजाला कुणी इथं बघितलं तर काय म्हणतील लोक? बाळा बाबा हा जाऊ द्या, काय? गावात कोणाला काय सांगू नकोस काय? नाही नाही कशाला कशाला मी कशाला कोणाला सांगू. पण मी काय म्हणतोय राणा दादा, हा मला एक सांगा, असं लपून छपून भेटण्यापेक्षा का नाही तुम्ही दोघं सरळ लगीन का करत नाही? म्हणजे जिजाचं सोयीवर तुम्ही शिकलायच नव? हा जाऊ द्या, तू थोबाड फोडून कळलं काय? तोंडाला येते काय बी बडबडू नकस, आमच्यात तसलं काय बी नाही. तुम्हा दोघांच्यात जर असं काही नाही तर मग इथं कशाला आलाय? कशाला म्हणजे सांगितलं ना मिसळ खायला आलोय म्हणून, दिसतंय ना तुला? आपल्या गावातली एवढी फेमस मिसळ सोडून इथं मिसळ खायचं काय कारण? ते नव सरपंच, हा मिसळ खायला आम्ही आलोय नव. मग मिसळ कुठं खायची ते बी आम्हीच ठरवू. तुम्ही उगा आमची काळजी करू नका, त्यापर्यंत गावची काळजी करा म्हणजे जरा भलं होईल. गावच्या काळजीसाठी चालतो, ते मिशीबीचं काम होतं. जाता येतो आता मग. हा इथं काय बोलू नका. जाऊ द्या, हा मला सांगू नकस काय गावात? शिकायच्याला काय बोलतोय, कोणाला सांगत नाही. काय काळजी करू नका. पक्का कुणाला सांगू नकस. नाही नाही कोणालाच काय सांगत. घरात ठेव काय? होय बाबा, जाता काय हो, अवध्या म्हणतोय ते बरोबर आहे. हो बघा की, आपल्याला इकडं असं कोणी बघितलं माझ्या नावानं गावात बोंब व्हायची. हो आपण की नाही ते पटक दिशी मिसळ खाऊया आणि आपल्या मळ्यात जाऊया. चला. हो मालक, नाही काय आपलं ठरलंय का नाही? अहो पण बिन काही नाही, पटाकदेशी मिसळ संपा आणि मग नदीवर जायचं आपण फिरायला. मी काय म्हणतो, आता काय बी म्हणू नका, जे काय म्हणायचं तर तिकडे नदीवर जाऊन म्हणा. संपो पटपट. ओ दादा, थोडं कटवाडा. बापू अहो काय गावलं का नाही? किती आहे? अरे तिथं बसून शिफारस करण्यापेक्षा इथं ये आणि हुडीक. नाही 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 बापू, कसा आहे, मी मासळीवर नजर ठेवून बसतो, तुम्ही हुडका. पप्प्या, अरे बाबा आणा 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 आणा. आणा गे. अरे काय बी नाही, इथं कुठलं आलं गांडूळ? आलं गांडूळ. हे बघा, माझ्या डोळ्याने बघतोय आणि कानानं ऐकतोय म्हण. आणा की लवकर. काय सांगाल, एखादी आळी तरी बघा. अहो गांडूळ आळी गळाला लावायला काय मिळालं नाही तर कसं मासा गावणार गळाला? अरे पप्प्या मर्दा, काय काम धंदा नाही, जवळचा पैसा बी संपत आलाय. ती वहिनी साहेब बी काय काम दिलं झाल्या. अरे पैसे मिळवण्यासाठी काय ना काय तर करायला पाहिजे मर्दा, नाहीतर उपाशी मरू. काय काळजी करू नका बापू, आपल्या गळाला मासा लागणार म्हणजे लागणार. अरे मासा काय नुसता चाटायचा आहे वय? मी पैशाचं म्हणतोय. मी पण पैशाचाच बोलाले बापू. बापू एखादा मासा आपसा आपल्या गळाला लागला पाहिजे की त्यानं सगळंच काम आपलं होऊन जाईल. मग कायमचं काम बी हातात राहील आणि पैसा बी मिळत राहील. पप्प्या, अरे आता कामाची सवय मोडली मरता, लय कटाळा आलाय बघ. जरा आयतं बसून पैसे मिळतात का बघ की जरा. मी पण असं अंग मेहनतीच्या कामाबद्दल बोलतच नाहीये बापू, डोसक्याच्या कामाबद्दल बोला. डोसक्याच्या म्हणजे? बापू तुम्ही लय लोड घेऊ नका, ते तुमच्याकडे नाही आहे. मी बघतो काय करायचं ते काम. काय येईन आपलं नेहमीच छक्क्या पंजाचं काम. अरे ते काम मिळणार कुठं? मिळणार बापू, मिळणार. आपण नुसतं असं गळ टाकून बसायचं, आपल्या गळाला मासा लागणार म्हणजे लागणार. अरे मग टाक की गळ. चांगल्या कामाची वाट कशाला बघतोस? टाक. गळ टाकू? कसा टाकू? त्या माशाला भरवायला गळाला काहीतरी लावायला पाहिजे का नको? आणलंय का काय? सांगा लागले मला ना. आलंय मग मी बी काय आणलं नाही. अरे कालच्यात राहिलंय.
खोटा ना गळाला लावा लावा तेवढं तर काम करा लावा आज होतंय काय टाकतो खोटा ना थांबा बापू असा गळ टाकून बसायचा संधी आपल्याकडे नेहमी आपोआप चालून येत असते आली का झडप घालायची तोपर्यंत हो तुम्ही की नाही कवा कवा लय आठवणीपणा करताय बघा. असं काय मालक ठरलं होतं आपल्या इकडे यायचं. हे मिसळ फिरणं हे समजा कान कशासाठी ते मला जरा बोलायचं होतं. हा मग बोला की. हो 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 सांगा की आपण इकडे कशासाठी आलोय ते. हो थांबा थांबा हो 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 थांबा हो थांबा थांबा सांगा की आपण इकडे कशाला आलोय ते. सांगा की. मनातलं सांगायचं होतं. मनातलं मग सांगा की तुमच्या मनात काय ते. हे न सांगता तुम्हाला ओळखता येणार नाही काय. हो काय बोलताय तुम्ही. आता तुमच्या मनात काय ते तुम्ही सांगितलं बिगर मी कसं काय ओळखणार. का न सांगता बी समोरच्याच्या मनातलं ओळखता येते की. दोस्त आहे ना आपण. असं नजरेत नजर घालून हातात हात घेऊन समोरच्याच्या मनातलं समजेल की तुला. हा म्हणजे समजल. अरे राहू दे की बघ माझ्याकडं. असं म्हणताय. ठीक आहे. हा मळ्यामध्ये काम करायला मदत केली पाहिजे. हा त्या श्रीहरीपासून वाचवलं पाहिजे. हे बी नाही. हा हे एकदम बरोबर असणार बघा. आपली दोस्ती कवा बी तुटली नाही पाहिजे. आणि तुम्ही कवा कवा आगाऊपणा केला तर तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे. अरे नाही रे बाबा. नाही नीट बघ. एक विचारू काय. नेमकं तुमच्या मनात काय आहे. नाही तुम्ही माझ्या प्रेमात तर पडलं नाही ना.